शरद पवारांच्या मनामध्ये देखील अशा प्रकारच्या बातम्या समोर येते। याबद्दल आपण ट्विट देखील केले, सामना टाकलेला देखील आहे। मी नेहमी म्हणतो की शरद पवार साहेब हे गेले 40-50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत। त्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारणच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे। शरद पवारांचं मन डाव्या हाताचं उजव्या हाताला कळत नाही, हे बाकीच्यांना काय कळणार त्यांचं मन। मी कालच बोललेलो ना, आणि आज स्पष्ट झालं। संजय राऊतांनी लिहिलं की असं काही नाही आहे, त्यांनी नावं दिली की बाबा हे सगळे काम चांगले आहेत त्या पक्षामध्ये। त्यामुळे हे राजकारणात संभ्रमता निर्माण करणं हे सध्याच्या राजकीय हालचालींमधलं एक विशेष गुण निर्माण झालं। आपण हारतोय म्हटल्यावर सर्वे मॅनेज करायचे, मग असं काहीतरी। आता नरेटिव्ह कोण सेट करतंय खोटं? अंगाशी आला ना नरेटिव्ह, झाला ना की काही मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की आमच्या तिघांमध्ये कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि शेवटी निर्णय दिल्लीत होईल। शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे 4 जण बसले की खतम। सगळ्यांच्या महत्वाकांक्षा तिथनं इथल्यासारखं नाही आहे। लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण, उपमुख्यमंत्री लाडकी बहीण, हे काय मला कळलं नाही। योजना सरकारची एकच असते ना, 2-2 योजना येतात का कधी? त्यामुळे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं लप, त्याला काय अर्थच नव्हता। पण मला आश्चर्य वाटतं की पत्रकारांनी मात्र ही बातमी लावून धरली। मी पत्रकारांना काही जे वैयक्तिकरित्या मला भेटत होते त्यांना सांगितलं की हे करू नका म्हणून। शरद पवारांच्या मनात वेगळा मुख्यमंत्री हे मी सांगितलं की तसं काही नाही। नाही म्हणाले, तुम्हाला नाही माहीत, आतमध्ये फार चालू आहेत लफडी। तर ह्या कोणाला कसं कळतं लफडी चालू आहे ते आम्हालाच कळत नाही। आम्ही सगळ्या नेत्यांना भेटतच असतो ना, 1 दिवसाआड 2 दिवसाआड, तर कळतं ना। चहा पोहे नाही आले तर समजू शकतो काय ते लफडं झालंय। आजकाल चहा पोह्यांबरोबर लाडू पण येतात, कुठनं लफडं आलं? ठीक आहे, चलताय। महाविकास आघाडीतल्या नेत्यांची जशी नाराजी आहे किंवा धुसफूस चालू आहे, अशा प्रकारच्या महायुतीमधल्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं। मात्र महायुतीमध्ये देखील धुसफूस आहे। अमित शहानी स्वतः सांगितलेलं आहे की वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका, जे काही लोकसभेमध्ये चुका झाल्या त्या पुन्हा हे करू नका। हे बघा, त्यांच्यात काय चालू आहे याच्यात कवडीचाही मला इंटरेस्ट नाही, बाकी कोणाला असेल तर मला माहीत नाही। ज्याचं त्याचं घर त्यांनी सावरावं। त्यांच्याकडेच काय, त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार आहे हे कधी पवारसाहेब बोललेत का? उद्धव ठाकरे साहेब बोललेत का? काँग्रेसचं कोणी बोललंय का? आम्हाला काय करायचं कोण मुख्यमंत्री होणार नाही ते त्यांना माहिती आहे ना। आता सत्ताच येणार नाही हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्र्याबद्दल ते बोलतच नाही आहेत। आमच्या मुख्यमंत्र्यांची त्यांना चिंता आहे की शरद पवारांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे। जी नाव समोर आहेत त्यामुळे कुठेतरी पचनी पडत नाही का त्यांना नाव? नाही, मला तुम्हाला काय करायचंय? तुमची पचनक्रिया चालते की नाही चालते हे सकाळी तुम्ही तपासा ना, आम्हाला कशाला सांगता? त्यांच्या पचनक्रियेबद्दल आम्हाला काय करायचंय? सर, काही दिवसांपूर्वी आपण एक वक्तव्य केलं होतं की लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते बंद केले आहेत, त्याला दुजोरा छगन भुजबळांनी दिलाय। कसं आहे की छगन भुजबळ हे थोडेसे स्पष्ट वक्ते आहेत, मान्यच केलं पाहिजे। आणि मी कशाला खोटं बोलू? जे पुरावे दिले ना मी, तुम्ही जी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे बुडवले त्याचा पहिला GR मी माझ्या ट्विटर अकाउंटवर टाकला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ट्विट केलं आणि समाज माध्यमांमधनं व्यक्त झालो आणि टीव्हीवरही बोलून गेलो, त्याच्यानंतर 3 तासांनी तुम्ही GR बदलला आणि GR बदलताना संबंधित मंत्र्यांनी सांगितलं की आमच्या काही शब्दांच्या चुका झाल्या होत्या, काही वाक्यांच्या चुका झाल्या होत्या, पण त्या शब्द आणि वाक्यांच्या चुकांमधनं हे ध्वनिनिर्देशित होत होतं
ती योजना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची बंद झाली आहे. होमगार्डचे पैसे देखील होमगार्डचेही बंद झाले आहेत. भुजबळने देखील सांगितले की आव्हाडांनी जे सांगितलं ते योग्य सांगितलं. काय वाटतं? जे दिसतंय समोर ते तर मान्य करतीलच ना कोणी. काही जण डोळ्यावर म्हणजे डोळ्यावर अशी पट्टी बांधूनच काम करतात. मला वाटतं छगन भुजबळ तसे नाही आहेत. छगन भुजबळांना दिसतंय की ओबीसी ज्या वर्गाला खरोखरच पैशाची गरज आहे ते कुठले वर्ग आहेत? मागासवर्गीय आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, ओबीसी आहेत, ज्यांना शिक्षणासाठी फेलोशिप, स्कॉलरशिप, फी ही अतिशय महत्वाची आहे. ती न मिळाल्यामुळे अनेक दलितांच्या पोरांनी आपलं शिक्षण सोडून दिलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आरक्षणाची मूळ कल्पना कशातून आली. तर शिक्षणात मागे पडलेला समाज जर मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर त्याला सुशिक्षित केलं पाहिजे. 5000 वर्ष ज्याला शिक्षणाचा स्पर्शच झालेला नाही त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्याला सुशिक्षित केलं पाहिजे. म्हणून आरक्षणाची कल्पना आली की त्याला आर्थिक, तो शिकला तर त्याला नोकरी मिळेल, नोकरी मिळाली की तो आर्थिक स्थैर्य स्थापित होईल आणि आर्थिक स्थैर्यातनं जी असमानता निर्माण झाली, डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतात, ती नाहीशी होईल. ही तर मूळ कल्पना आहे आरक्षणाच्या मागची. आता आरक्षण आहे कुठे? चतुर्थ श्रेणीचं जे आरक्षण आहे ते संडास धुण्याशिवाय दुसरीकडे आरक्षणच नाही आहे. फेक्स फेक्स फेक्स. मग 41 वर आले फेक्स फेक्स फेक्स. आणि रिझल्टच्या दिवशी काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. आता देखील 125 जागा, त्यापैकी 50 जागा भाजप जिंकतील, बाकीच्या 75 जागा हे वरिष्ठांची जबाबदारी आहे असं देखील त्यांचं म्हणणं. भाजपकडे त्यांच्या पक्षात काय बोललं जातं ह्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला काय विचारता? ते 288 जागा जिंकणार आहेत. आम्हाला काय करायचंय? आमचा घाम गाळणं, आमचे प्रयत्न करणं, लोकांपर्यंत पोचणं हे आमचं काम आहे. तेवढं आम्ही करू. लोक आम्हाला मतं देतील. बारामतीत गब्बर नावाने एक निनामी पत्र सोशल मीडियावर व्हायरल. मी काय वाचलं नाही आणि त्याच्याबद्दल न वाचल्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलणं आहे मला. दादांचा वादा. काकाला घराच्या बाहेर हाकलून द्या, काकाच्या मृत्यूची वाट बघा, पक्ष फोडा, पक्षचिन्ह पळवून न्या, हाच वाद आहे त्यांचा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला काळीमा फासणारा वाद आहे त्यांचा. त्यांना चूक कबूल केली ना की मी हे केलं ते चूकच केलं. जी मोठी चूक आहे, ज्याच्यावरती शरद पवारांचं मनापासून प्रेम होतं, सोनिया गांधींच्या म्हणजे काँग्रेसच्या मेनस्ट्रीम, काँग्रेस ही मेनस्ट्रीम मधली सर्वात मोठी पार्टी आहे. काँग्रेसला सोडून फार कमी लोक जिवंत राहिलेत राजकीय दृष्ट्या, त्याच्यातले एक शरद पवार आहेत. 99 साली काँग्रेसला सोडून त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. देशभरात तो पक्ष नेला, त्याचं चिन्ह देशभरात नेलं, नाव देशभरात नेलं. एका दिवसात तुम्ही चोरून मोकळे झाले. तेव्हा हे असलं मी घर फोडलं वाईट वाटतंय, बहीण वाईट वाटते. सर्वात वाईट काय पवारांना वाटतंय की माझा पक्ष आणि माझं चिन्ह हे मी चोरून नेलं. हे सर्वात वाईट वाटतं त्यांना. आणि शरद पवारांना चांगलं वाटतं. त्यांचा श्वास राजकारण आहे. राजकारणात एवढा व्यस्त असलेला माणूस आजही महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. मी कोणालाही ओपन चॅलेंज देतो की राजकारणात इतका व्यस्त असलेला माणूस दुसरा कोणीही नाही. त्यांच्या मनाला काय यातना होत असतील जेव्हा आपला पक्ष आणि आपलं चिन्ह कोणीतरी चोरून नेलंय हे ऐकून त्यांना किती वाईट वाटत असेल. एखाद्या दारुड्याने आपल्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र कपाटातनं चोरून नेलं, त्या आईला किती वाईट वाटतं. तसं आहे ते. शेवटी ते माता पिता होते त्या पक्षाचे. एक घर म्हणून चालवायचो आम्ही सगळे पक्ष. त्याच्यातला मर्मच तुम्ही काढून घेतला. तरी लोकांनी तुम्हाला धडा शिकवला चोरल्याबद्दल आणि अजूनही शिकवतील. पण आता एवढंच सगळं कबूल करताय की इथे मला पश्चाताप होतोय, तिथे मला पश्चाताप होतोय, तर हाही पश्चाताप हे करा ना
की शरद पवारांना जर चांगलं वाटणार असेल तर तुम्ही घेऊन टाका, की हा पक्ष, ही तुमचं चिन्ह, हे तुम्हाला परत घ्या. आम्हाला नको, आम्ही नवीन चिन्हावर लढू. तुमचं ते दादा वादा जो काही गाणं आहे त्याच्यातलं अजून मग दादाचा वादा साहेबांना दुखवणार नाही म्हणजे चिन्ह परत देऊन टाकलं. एवढा दुसरा मोठा काही भारताच्या राजकारणामध्ये असं दुसरं उदाहरणच नसेल. घालून देते उदाहरण. दानशूर दादा, मोठ्या हृदयाचा दादा, असं एक गाण्यात मी कडवं ऍड करून देईन, मी स्वतः लिहीन. आणि आर्थिक स्थैर्यातनं जी असमानता निर्माण झाली, डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतात, ती नाहीशी होईल. ही तर मूळ कल्पना आहे आरक्षणाच्या मागची. आता आरक्षण आहे कुठे? चतुर्थ श्रेणीचं जे आरक्षण आहे ते संडास धुण्याशिवाय दुसरीकडे आरक्षणच नाही आहे. संडास धुणे, गटारात उतरणे, नाल्यात उतरणे, लोकांच्या शौचाच्या टाक्या साफ करणे, याच्यातच फक्त आरक्षणाचा उपयोग आहे, बाकी कुठेही नाही. मग चातुर्वर्ण्यात काय फरक पडला? काही नाही फरक पडत. त्यांना शिक्षित ठेवायचंच नाहीये असा मनुवादी सरकारांना. सर, जर माझी मुलगी माझ्या विरोधात निवडून आली तर मला अभिमानच वाटेल. भाग्यश्री आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून असं पाहिलं जात आहे की जे नेते अजित पवारांकडे आहेत त्यांचेच जी मुलं आहेत ती शरद पवारांकडे येताना पाहायला वाटत. कारण गिरवाळांचं सुद्धा एक उदाहरण आहे. त्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित वाटत असेल साहेबांकडे, आणि आपल्या वडिलांनी गद्दारी करून मोठी चूक केली असं पोरांना वाटतं ना. पोरं समाजात फिरतात, त्यामुळे समाजातल्या भावना त्यांना समजतात. पोरं टोमणे मारतात, ए तुझा बाप गद्दारे रे, साला सोडून गेला पवार साहेबांना. नाक्यावर बोलतातच ना. आता कॉलेजची पोरं असतील तर नाक्यावर कॅन्टीनमध्ये कुठेतरी बसतच असतात. नाक्यावरची नुसतात पोरं असतात, ते काही बोलतात, बोलत हे गद्दार बापाचा. हे बोलल्यानंतर त्याला वाईट वाटत असेल ना की त्याला माझे वडील काय करून बसले. छगन भुजबळ म्हणतात की अजित पवार शस्त्रामध्येच टाकून मागे फिरणार, शस्त्र टाकणार म्हणजे निवडणुकीत लढणारच. हा त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करावा असा छगन भुजबळांचा प्रयत्न दिसतोय. मुंबई हे नाव देण्यासाठी अनेक आंदोलन झाले. बॉम्बे नाही तर मुंबई नाव पण त्या आंदोलनामध्ये मोठं म्हणजे मुंबई समाजाची बातमी कोर्टात महत्वाची साक्ष होती असं त्यांचं म्हणणं आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे कुठल्या कुठल्या आंदोलनात आणि कुठल्या कशाच्या संपर्कात होते आणि कशाबद्दल त्यांना माहिती होती, हे जरा इतिहास संशोधकांना त्यांचा PhD करण्यासाठी दिली पाहिजे. ते जिथे जातात तिथे मोदी म्हणतात इनसे तो मेरा पुराना रिश्ता था. पंजाबला गेले तिथे म्हणाले इनसे तो पुराना रिश्ता था. आसामला गेले, आसामला म्हणाले इनसे तो मेरा पुराना रिश्ता था. म्हणजे काय काय केलं त्यांनी काय कळत नाही. तसेच हे मुंबईला कधी आले, हे राजकारणात कधी आले, हे मुंबईला कधी आले आणि कुठलं मुंबईला आंदोलन झालं याचा तपास घेण्याची गरज आहे. कुठे मुंबईत पोलीस स्टेशनला नोंद वगैरे आहे का, अटक करून घेतली गेली ते तपासण्याची गरज आहे. असतील सामील झाले असतील तर चांगल्या गोष्टीत कोणी सामील झालं तर त्याला कशाला वाईट, ठीक आहे. आनंदाची गोष्ट आहे की त्यांनाही मुंबईबद्दल प्रेम आहे, मुंबई या शब्दाबद्दल आनंदाची गोष्ट आहे. फक्त मुंबईतले उद्योग गुजरातमध्ये नेऊ नका एवढी विनंती करू की जर तुम्हाला मुंबईबद्दल एवढं प्रेम आहे तर मुंबईला संपवण्याचा जो डाव आहे तो उधळून तुम्हीच लावा. आमचं जे फायनान्शियल सेंटर तुम्ही नेलंय चोरून ते आम्हाला परत द्या. मुंबईचं जागतिक महत्व हे कोणीही कमी करू शकत नाही. ही मराठी माणसाचीच मुंबई आहे. तुम्ही भलेही धनसंपत्तीने मोठे झाला असाल पण या मातीला सुगंध मराठी माणसाच्या घामाचाच येतो. ही मराठी मुंबई ही घामातनं उभी राहिली आहे, परिश्रमातनं उभी राहिली आहे. ती भलेही आमची मराठी माणसं अब्जोपती झाले नसतील, आमच्या जमिनींवरती अंटालिया उभा राहिला असेल,
की आमच्या जमिनींवरती मोठे मोठे महाल उभे राहिले असतील, पण त्याला वास मात्र, त्याला सुगंध मात्र मराठी माणसाचाच येतो ना. काल बारामतीचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईमध्ये आले, मात्र अमित शहाच्या भेट झालेली नाहीये. जीएसटीच्या बैठकीला देखील अजित पवार हजर झालेले नाहीये. जीएसटीची महत्वाची बैठक असं की त्यांनी कुठे उपस्थित राहावं, काय उपस्थित राहावं, कोणाला भेटावं हे सांगणं माझं काम नाही. आता त्यांना जर वाटत असेल की ती बैठक महत्वाची नाही आणि ते गेले नसतील, तर त्याला काय करावं, आपण काय बोलावं ना त्याच्यात, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. त्यांना वाटत असेल की जीएसटी बैठक महत्वाची नाही आहे. आणि मागच्या वेळेस सुप्रिया सुळे यांनी असं आहे की जीएसटीच्या बैठकीला हजर न राहणं म्हणजे महाराष्ट्राचं नुकसान आहे. बरोबर आहे ना. महाराष्ट्राला जीएसटीचे कितीतरी पैसे येणं बाकी आहे. आपल्या काही मागण्या पुढे कराव्या लागतात. आपल्याला अधिकचे पैसे हवे आहेत, ते मागावे लागतात. आपण बैठकीला न गेल्यामुळे महाराष्ट्राचे जे मुद्दे आहेत तो मांडणार कोण? मांडायला कोणी दुसरा माणूस ठेवलाय का? ती त्यांची राज्याची उपमुख्यमंत्री आणि अर्थ खाते म्हणून त्यांची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतनं असं पळून जाणं हे योग्य नाही. भाजपच्या बैठकीत त्यांनी सूचना दिली, लोकसभेत जे घडलं यंदा होता कामाने सर्वांनी एकजूट होऊन काम करावं. 7 मुद्दे दिले, 7 मुद्द्याच्या अंतर्गत सगळ्यांनी एकत्र. कसं आहे की मला आठवतं जेव्हा महाराष्ट्राच्या लोकसभेची निवडणूक सुरू झाली तेव्हा महायुतीला 45 जागा फिक्स, मग 43 वर आले फिक्स फिक्स फिक्स, मग 41 वर आले फिक्स फिक्स फिक्स. आणि रिझल्टच्या दिवशी काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.